नमस्कार शेतकरी बंधू. स्फुरद विरघळणारे जीवाणूसंवर्धक यालाच आपण फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला आपण पी-एस-बी म्हणतो. आपल्या जमिनीमध्ये जो काही मोठ्या प्रमाणावर अविद्राव्य अशा रासायनिक स्थितीमध्ये जो काही स्फुरद स्थिर झालेला आहे, तो स्फुरद मोठ्या प्रमाणावर आहे, तो पिकांना लागू पडत नाही. त्याबरोबरच आपण पिकांना जे काही रासायनिक सेंद्रिय खताच्या मार्फत स्फुरदाची मात्रा देत असतो, त्या मात्रेपैकीही आपल्या पिकांना 20 ते 25% स्फुरद हा फक्त लागू होतो आणि उरलेला जो काही 75 ते 80% स्फुरद आहे, तो जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपामध्ये स्थिर होऊन जातो आणि हा अविद्राव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणावर स्थिर झालेला स्फुरद आपल्या पिकांना लागू करून देण्याचे महत्त्वाचे कार्य हे स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच पी-एस-बीचे काम आहे. हा मोठ्या प्रमाणावर स्फुरद विरघळवून देतो. त्याबरोबरच आपल्या पिकांच्या मुळाची कार्यक्षमता वाढवून त्या मुळांचे अन्नद्रव्य आणि ओलावा शोषून घेण्याची कार्यक्षमता वाढते आणि त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ होऊ शकते.